हर हर महादेव. नमस्कार. शिवाला स्मशान आणि भस्म का प्रिय आहे? चला तर त्याविषयीची थोडक्यात माहिती जाणून घेऊया. शिवाचे स्मशान प्रेम आणि भस्मधारण हे मृत्यूविषयी नाही, तर सजावट नसलेल्या सत्याविषयी आहे. स्मशान म्हणजे अंतिम सत्याची जागा. स्मशानात सर्व ओळखी नष्ट होतात. राजा आणि भिकारी दोघेही एकसारखेच जळतात. सौंदर्य, सत्ता, अहंकार, जात, प्रतिष्ठा सगळे भस्म होतात. तिथे कोणताही देखावा टिकत नाही. हा देखावा म्हणजेच माया. शिव तिथे वास करतो जिथे माया टिकू शकत नाही, जिथे नाटक नाही, मुखवटे नाहीत, आहे तर फक्त सत्य. त्यानंतर भस्म. भस्म म्हणजे नश्वरतेची आठवण. भस्म म्हणजे जळून गेलेल्या प्रत्येक गोष्टीचा शेवटचा टप्पा. शिव जेव्हा अंगाला भस्म लावतो, तो सर्व भौतिक गोष्टींच्या अंतिम अवस्थेला धारण करतो. तो सांगतो की आपण ज्या चिकटून बसतो ते शेवटी इथेच येते. तो सतत आठवण करून देतो, जे शेवटी धूळ होणार आहे त्यावर मोहित होऊ नका. हे निराशावाद नाही, हे मुक्तीचं द्वार आहे. भस्म अहंकार जाळतं, जीवन नाही. सोनं अहंकार वाढवतं, भस्म तो विरघळवतो. शिव अघोर आहे. भय यांच्याही पलीकडे समाज ज्याला नाकारतो, शिव त्याला स्वीकारतो. कारण मोक्ष सुख सोयींमध्ये मिळत नाही. शिव सीमेवर राहतो, केंद्रात नाही. म्हणून गावाची सीमा म्हणजे गावाच्या शिवेवर राहतो. स्मशान ही सीमेची जागा आहे. जीवन आणि मृत्यू यामधली, रूप आणि अरूप यामधली. शिव नेहमी सीमेवर असतो. गृहस्थ आणि संन्यासी, संहारक आणि करुणामय, रूप आणि शून्य. तो कुठेही अडकलेला नाही. तो सर्वत्र मुक्त आहे. साधकासाठी कठोर पण प्रेमळ संदेश म्हणजे शिव मृदू शिकवत नाही, तो प्रामाणिकपणे शिकवतो. मृत्यू लक्षात ठेवा, त्यामुळे सत्याने जगा. नाश स्वीकारा, पण भयापलीकडे जा. अहंकार सोडा आणि अनंताला स्पर्श करा. शिव भस्म धारण करतो, कारण सगळं संपल्यावरचं सत्य उघड होतं, हे तो आपल्याला सांगतो. शिव स्मशानात आहे, कारण तो देहापलीकडचा साक्षीभाव आहे. आपल्या आयुष्यातील स्मशान काय आहेत? अपयश, नात्यांची तुटणे, अपमान, आजार, एकाकीपणा. आपण त्यांना टाळतो, पण शिव सांगतो की त्यांच्यात जा. कारण अहंकार सुखात वाढतो आणि शहाणपण वेदनेत जन्मतो. भस्म लावणं म्हणजे हेही जाईल ही जाणीव. यशात नम्रता, अपयशात धैर्य. शिवाचा मौन संदेश. ज्याला तू घाबरतोस तेच तुला मुक्त करेल. ज्याला तू नाकारतोस त्यातच सत्य दडलंय, आणि जे शेवटी उरतं तेच तू आहेस. हर हर महादेव. अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.